ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आज आहे तन्मयच्या शाळेमध्ये फंक्शन। तर तन्मय कृष्णा बनला आहे। तर तन्मयला कृष्णा बनलाय तो, तर मी तुम्हाला दाखवते तन्मय कृष्णा कसा बनलाय। त्याला तनिष्काने सजवलेला आहे आणि थोडंसं मी सजवलं, म्हणजे दोघींनी आम्ही सजवलेलं आहे। पण एक झालं की ड्रेस मला रेंटवरती चांगला ड्रेस घ्यायचा होता, पण ते मला भेटलं नाही, त्याच्यामुळे मी विकत ड्रेस आणला आणि आहे तसा तयार केलाय कृष्णा आमचा। तर टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर, तिथला फॅन लाव। तर तुम्हाला दाखवते आमचा नन्ना मुन्ना कृष्णा, नटखट कृष्णा। आणि तो डायलॉग बोलेल तो पण आता ऐका, ओके? कारण त्याला मी डायलॉग दिवस अगोदरच शिकवलेला, तर तो बोलेल आता डायलॉग। तर हे बघा आमचा हा कृष्णा। थांब 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 थांब, हा चप्पल उधर किधर वो साइड में। जो आ रहे हैं अभी टोकन नंबर दे दीजिए। ई ग्रुप 7 to 9। उसमें एक बार दे दीजिए, शीशे की सड़क है, सामने जो पेपर चिपकाया है उसमें उधर ही लेफ्ट में, इधर इधर ही अंदर ही है, एक बार चेक कर लीजिए बस। शीशे की सड़क है, जो भी अभी आ रहे हैं पार्टिसिपेट करने के लिए आपको जो टोकन नंबर दिया है वो पेपर पर्ची आपको दे।
टेस्टी रहनी चाहिए, बच्चों को थोड़ा सा हम बोलते रहना चाहिए। ये अच्छा है। कलरी करना पड़ता है। 2 मिनट रुको, फोन करता, 2 मिनट रुको। तर चला आता आम्ही चाललोय जेवायला। दुपारी आम्ही आलो, तन्मयचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आम्ही दुपारी आलो। त्याच्यानंतर मग मी आणि तनिष्का जरा बाहेर गेलेलो, कारण तन्मयला क्रॉक्स आणायचे होते खूप दिवसापासून, तर त्याला घेऊन आली। आणि आता काल आम्हाला जेवायला जायचं होतं, तर ते कालचं कॅन्सल झालं आणि आजचं ठरलं जायचं। तर आज आम्ही आता निघालो, ते खाली गाडी घेऊन उभे आहेत। इकडे तनिष्काचं आवरायचं राहिलंय म्हणून आम्ही थांबलो। तिकडे तन्मय वगैरे आवरून झालं आणि यांचा फोन येतोय आता। ओके, तर चला आम्ही गाडीमध्ये भेटतो। तर आता आम्ही आलो आहेत गाडीमध्ये आणि गाडीमध्ये आलो तर लाईट लावली होती गाडीची, ती बंद केली कारण टॉर्च आपोआप चालू झाला मोबाईलचा। नाईटला व्हिडिओ बनवते म्हणून की काय माहित नाही, पण टॉर्च आपोआप व्हिडिओ चालू झाला। आणि इकडे बसली आहेत तनिष्का, तन्मय, आरोही आणि हे आमचे साहेब जुगदर। का गाडी थांबवली माझ्यासाठी, थँक्यू। तर हे नवरोबा, तर आज कालचं जेवायचं कॅन्सल झालं तर त्याच्यामुळे आम्ही आज जेवायला चाललोय। आणि हे बोलले म्हणजे कालांना काम होतं जरासं, त्याच्यामुळे हे बोलले उद्या जाऊया। मग म्हटलं ठीक आहे चला। तर रात्री आम्ही उशिरा चायनीज मागवलं आणि मग खाल्लं आणि आता निघालोय। तर आता कुठं जायचं माहित नाही, पण हे बोलतात पावभाजी खायला। मी म्हटलं पावभाजी नाही खायला जायचं नाही, तर चला आलो तर आम्ही आता पावभाजी खायला। पावभाजी खातो आणि शी कुठं गाडी तर उभा केली ग बाई। एक पानी की बोतल। तर आता आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली आणि निघालोत घरी। आता कालच खायचे होते ते आज खाल्ली आणि चाललो। तर तिकडे गाडी घेऊन येतात, तिकडे आरोही। चला आता गाडीत बसतो, जातो घरी। हातरून वगैरे टाकून आलेलं, काही काम नाही घरी आता, नुसतं झोपायचं। सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे बनवायचं, सकाळचं काम आहेच, नाही असं नाही। चला घरी जा। तर आता आम्ही थांबलेलो आहोत फालुदा खाण्यासाठी। तर इथे फालुदा भेटतो, छान भेटतो बाबा। तर मी आता सध्या आहोत बरकत आलेला। तन्मय इकडे बसला, अरे नीट बस की पुरा। गाडी बंद केली त्यांनी। रात्री हे काय करत होते माहिती, एसीच्या तिथे ना असं हात लावत होते आणि असं थंड थंड यांची बोट एकदम पडत नको आधारा होते, यांची बोट ना एकदम थंड थंड हात पडलेली आणि असे डोळ्याला लावत होते। माझ्या बापरे, असलं भारी वाटत होतं ना, विचारूच नका। एकदम असं लयच ग्लास भरूनच का जा अंकल जा। चल ग्लास भरून आणलाय ग बाई नवरे। हे बघा हे फालुदा आणि अजून त्यांनी आणायला गेले। गाडी चालूच आहे का?